कोरोना विषाणूचा संसर्ग होऊ नये म्हणून संपूर्ण देशभरात संचारबंदी व जमावबंदी लागू करण्यात आली। कलम 144 अंतर्गत जमाव करणे कायद्याने गुन्हा आहे। याबाबत नागरिक व दुकानदार गंभीर नसल्याचे चित्र सर्वसामान्यांना पाहावयास मिळते। गुरुवारपासून दुकानाच्या वेळेत बदल करण्यात आला असून या वेळेस खरेदी करण्यासाठी नागरिकांनी एकच गर्दी केली। दरम्यान मूर्तिजापूर शहर स्टेशन विभागातील सोमानी सुपर शॉपी या दुकानात 50 ते 60 लोकांचा जमाव खरेदी करताना आढळून आला, तर भगतसिंग चौकातील माऊली प्रोव्हिजन्स मध्ये नागरिकांनी एकच गर्दी केली। या दोन्ही दुकानदारांनी कोरोना संसर्गाबाबत कलम 144 चे उल्लंघन करून गांभीर्याने घेतले नसल्याने त्यांच्यावर तहसीलदार प्रदीप पवार यांनी कारवाई करत दोन्ही दुकानाला सील ठोकले आहे। जोपर्यंत संचारबंदी संपत नाही तोपर्यंत दुकान बंद करण्यात आले असल्याची नोटीस दुकानाच्या दर्शनी भागावर लावण्यात आली आहे। जिल्हाधिकारी यांनी 8 एप्रिल रोजी काढलेल्या आदेशानुसार सकाळी 6 ते दुपारी 12 वाजेपर्यंत जीवनावश्यक वस्तूची दुकाने सुरू ठेवण्याचे आदेश देण्यात आले होते। मात्र 19 एप्रिल रोजी सोमानी सुपर शॉपीला तहसीलदार प्रदीप पवार यांनी आकस्मिक भेट दिली असता या दुकानामध्ये एकाच ठिकाणी सुरक्षित अंतर न ठेवता 50 ते 60 नागरिकांचा समूह किराणा घेण्यासाठी एकत्रित जमा झाला होता। त्यावरून फौजदारी संहिता 1973 चे कलम 144 चे उल्लंघन झाले आहे। या संदर्भात दोन्ही दुकानांवर कलम 188 नुसार कायदेशीर कारवाई करण्याबाबत मूर्तिजापूर नगर परिषदेचे मुख्याधिकारी विजय लोहकरे यांना निर्देशित करण्यात आले असल्याची माहिती तहसीलदार प्रदीप पवार यांनी विदर्भ न्यूजशी बोलताना दिली। मूर्तिजापूर येथून विदर्भ न्यूज करिता बाळासाहेब गणोरकर।